ज्या वडिलांनी लहानाचे मोठे केले त्याच वडिलांनी शेती आणि ट्रॅक्टर नावावर करण्यास नकार दिला. म्हणून एका दिवट्या मुलाने पत्नी आणि सासरच्या मंडळीच्या मदतीने स्वतःच्या पित्यावरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील नावोली येथे घडली आहे. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे सून सारिका हिचे माहेर त्याच गावात असल्याने तिचे आई वडील, भाऊ आणि चुलते यांनी ही घटनास्थळी धाव घेतली. आपल्या जावयाला साथ देत या सर्वांनी मिळून सुभाष ठोंबरे यांना अमानुषपणे मारहाण केली आहे. भांडणाचा आवाज ऐकून सुभाष ठोंबरे यांची मुलगी मीना बिक्कड आणि जावई दादा बिक्कड हे बचावासाठी धावून आले. मात्र संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी त्यांनाही सोडलं नाहीये. त्यांनाही मारहाण करत मध्ये आला तर जिवे मारू अशी धमकी दिली. या भीषण मारहाणीत सुभाष ठोंबरे हे रक्तबंबाळ झाले असून त्यांच्या तोंडावर, हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्यात. मारहाणीमुळे त्यांचे शरीर काळे निळे पडले असून त्यांना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मालमत्तेसाठी रक्ताच्या नात्यानेच रक्ताचा सडा सांडल्याने केज तालुक्यात या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.